हॅलो एव्हरीवन. तर गुड मॉर्निंग. सकाळचे वाजलेले 5:30, म्हणजे 5:30 वाजता उठले. 10 मिनटं झालेत उठून. एक बघा बाहेरचा व्ह्यू दाखवते तुम्हाला. खूप सारा अंधार आहे. बघा, मंदिराची लाईट लागली खाली. आणि एवढी थंड थंड वातावरण, कारण रात्री पाऊस पडला होता पुण्यामध्ये. तर खूप छान थंड हवा सुटली बाहेर. म्हटलं 2-3 मिनटं बाहेर थांबावं. खूप अंधार आहे बाहेर. मग लगेच आतमध्ये आले आणि थोडंसं गरम पाणी घेणार आहे आता. थोडंसं जिरा पाणी घेते, कधी गरम पाणी घेते, म्हणजे थोडंसं कोमट पाणी वगैरे. तर आठवड्यातून एकदा दोनदा मी जिरा पाणी घेत असते, कधी कोमट पाणी घेत असते. वेट लॉससाठी छान आहे हे. तर आता पाणी गरम करायला ठेवते मी. पाणी पण झाले. थोडंसं जिरा ना थोडंसं उकळून द्यायचं 5 ते 10 मिनटं आणि थोडंसं थंड करून घ्यायचं. मग आता पाणी वगैरे घेतलं आणि बाकीचं पण आवरलं. आता स्वयंपाक करायचा आहे. तर लगेच कणिक वगैरे मळून घेते मी आता. आंघोळ वगैरे झाली माझी आणि घरातलं पण थोडंफार आवरलं. आता कणिक मळून घेते आणि बोलते नंतर तुमच्यासोबत. आता कणिक मळून झाले. इकडे दूध गरम करायला ठेवले आणि आता भेंडी पण चिरून घेतली लगेच. रात्री धुवून ठेवली होती स्वच्छ, म्हणजे त्यातलं पाणीने वगैरे नीट हे होते, चिकट होत नाही आहे भेंडी. तर आता चला फोडणी देऊन घेऊयात. आता थोडंसं लसूण 2-3 लसूण मी थोडंसं कट करून टाकते. तर टेस्ट खूप छान लागते. एकदम सिंपल बनणार आहे. तसं मुलांना खायचं तर सिंपल जिरी मोहरी आणि बस लसणाची फोडणी देणार आहे आणि थोडंसं तिखट टाकणार आहे. एकदम सिंपल आहे आणि छान लागते अशी भेंडी. जास्त काही टाकायची गरज नाही आहे त्यात मसाले. मुलं पण आवडीनं खातात. थोडीशी जिरी मोहरी आणि लसूण टाकले आणि थोडीशी हळद टाकली. चिरून घेतलेली भेंडी टाकून देऊया त्यामध्ये. मिक्स करूया 2-3 मिनटं. थोडंसं मीठ टाकूया चवीपुरतं. मस्त फ्रेश होती भेंडी. एकदम कोवळी भेंडी, त्यामुळे पटकन शिजते. ह्यामध्ये आता थोडंसं तिखट टाकते मी, काळं तिखट टाकते. लाल पण टाकू शकताय तुम्ही. आता भेंडी शिजायला ठेवली, तोपर्यंत पाणी पिऊन घेते मी. एक 2-3 मिनटं बसते, म्हणजे भाजी पण शिजते तोपर्यंत. पाणी वगैरे पिऊन झालं माझं. लगेच चपात्या बनवायला घेते आता. तर चपात्या वगैरे बनवून झाल्यात आणि स्वयंपाकच झाला माझा पूर्ण. तर आता लगेच म्हटलं देवपूजा करून घ्यावी आणि रिबाचं पण आवरायचं बाकी. तोपर्यंत रिबा कपडे वगैरे घालते, तोपर्यंत म्हटलं लगेच देवपूजा घालावी, करून घ्यावी. दिवा वगैरे लावला. आता अगरबत्ती वगैरे लावून घेते, म्हणजे कसं छान वाटतं देवपूजा झाली की आधी. आणि स्वयंपाक पण आवरला होता, तोपर्यंत वेळ होता मध्ये. म्हटलं आधी पूजा करून घ्यावी. आधी स्वयंपाक केला, कारण रिबाला स्कूलला जायचं आहे. मग त्याच्यामुळं आधी आवरले. दाखवते तुम्हाला. बघा भेंडीची भाजी रेडी, चपात्या झाल्यात आणि थोडीशी मिरची तळली. आता चहा पण ठेवला मी लगेचच. तिचं आवरते तोपर्यंत म्हटलं किचन कट्टा वगैरे पण क्लीन करून घेते लगेच. देवपूजा वगैरे झाली करून. आता म्हटलं तिचं पण आवरलं होतं सगळं. आता तिचं फक्त बेल्ट लावून द्यायचं तिला. बाकी सगळं आवरते ती तिच्या ह्यानी. माझा तोपर्यंत स्वयंपाक होते, तोपर्यंत आवरते. रात्रीच बॅग वगैरे भरून ठेवते. आणि आज खूप एक्सायटेड आहे, कारण पहिला दिवस आहे स्कूलचा. मार्चमध्ये पूर्ण सुट्ट्या होत्या त्यांना आणि नवीन क्लास, नवीन सगळे टीचर वगैरे. तर खूप एक्सायटेड आहे ती. लवकर आवरून बसली तशी आणखीन वेळ आहे, पण ती लवकर उठली की एक्साइटमेंट असते मुलांची ना. नवीन क्लास, नवीन टीचर, नवीन बुक आहेत, सगळं नवीन नवीन. तर ती खूप एक्सायटेड आहे.
तर तिचं आवरून देते आणि लगेचच तिचं बाकीचं आवरते ते तसेच होता. मग लगेच चहा वगैरे पण झाला होता. चहा घेतला आणि डायरेक्टली तिला सोडायला लगेच गेले. आणि जस्ट आता मी घरी आले, तर मी म्हणजे तिला सोडून तसेच गेले होते. मी बैठकीला जातेच, तर इकडं म्हणजे ज्याला कोणाला माहीत असेल त्यांनी म्हणजे शुक्रवारी असते बैठक. तर मी आल्याबरोबरच आहे बघा, हा पप्पापाशी होता. त्याच्यामुळं मग आले की लगेच त्याला असं वाटलं ना, 2-3 तास मी नव्हते. मग त्याला थोडंसं घेतलं, एक 5 ते 10 मिनटं त्याच्यापाशी बसले. कारण मला पण यायला वेळ होतो, तसे 11:45 होतं ते यायला, 7:30लाच जाते मी. तर हा झोपलेला असतो. मग नंतर हिचे पप्पा त्याचं आवरतात सगळं. आणि हे बघा, मी येईपर्यंत घरात एवढा पसारा करून ठेवलं, तर ते पण गेले ऑफिसला त्याला सोडून मी आल्याच्या नंतर. आणि हा माझ्या मागे मागे, कारण मी 2-3 तास नव्हते घरात, तर आता आता त्याला आले तर तो माझ्या मागे मागेच आहे. मग चल लगेच पटपट म्हटलं घरातला पसारा आवरून घेऊया. आम्ही 2 दिवस गावी पण होतो, त्याच्यामुळे कपडे वगैरे भरपूर होते फोल्ड करायचे. तर आता ते तसे टाकून दिले होते, कारण काल यायला लेट, दुपारी म्हणजे लेट झाला आणि बाकीचं आवरून घेतलं. म्हटलं कपडे राहू द्या, आणि सकाळी पण लवकर गेले त्याच्यामुळं काय आवरणं झाले नाही आहे. म्हटलं आता सगळे कपडे वगैरे आले बरोबर काढून ठेवले, घड्या वगैरे घातलं. त्याला थोडंसं खायला दिलं, म्हणजे त्यांनी खाल्लं होतं, थोडंसं खायला दिले त्याला. बाकीचं पण आवरून घेते. तसं थोडंफार आवरून गेले होते मी पण, कपडे वगैरे फोल्ड करायचे बाकी होते, नाहीतर घरातले भांडे वगैरे सगळे झाले. आता थोडंसं झाडू वगैरे मारायचं राहिले. झाडू वगैरे मारलं आणि बाहेर छान ऊन आलं होतं. आता मला थोडंसं पीठ पण संपलं होतं, त्यामुळे दळण करायचे होतं. म्हटलं तो ऊन आले तर डबे वगैरे क्लीन करून ठेवते लगेचच. तर दोन्ही पण डबे मी क्लीन करून ठेवते. ह्याचं बघा मध्ये मध्ये मला मदत करते. तर चला डबे वगैरे क्लीन करते, कारण छान ऊन आले, वाळतील पण. आणि व्हिडिओचा एंड पण करते इथंच. मी कसा वाटला ब्लॉग आवडल्यास, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि कमेंट करा. भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.